घराच्या जागी सभागृह झालंच पाहिजे. स्वच्छता सभागृह झालंच पाहिजे. स्वच्छता घराच्या जागी सभागृह झालंच पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भीम शक्तीचा विजय असो. भीम शक्तीचा विजय असो. चंद्रकांत हंडोरे साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. चंद्रकांत हंडोरे साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. स्वच्छता घराच्या जागी सभागृह झालंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवेदन करतो. दादा एक वार्ड क्रमांक 102 मध्ये 10-12 वर्षापासून स्वच्छतागृहाची अशी व्यवस्था होती की तिथं कोणी ह्याला जात नव्हतं, तर त्या पडीत पडेल होतं. तर त्या ठिकाणी आमची एकच मागणी आहे साहेबांना की त्या ठिकाणी सार्वजनिक सभागृह आम्हाला बांधून देण्यात यावे. किती वर्षापासून 10 वर्षापासून का नाही ऐकत महानगरपालिका? काय वाटतं तुम्हाला? नुसतं आम्हाला साहेबांना आश्वासन दिलेलं आहे निवेदन देऊन. पालिकामध्ये आण्याच्या अगोदर कोणी मंत्री वगैरे भेट घातली का? आमदार शिरसाट साहेबाला भेटलेलो होतो आम्ही. काय सांगितलं त्यांनी? शिरसाट साहेबांना निवेदन दिलेलं आहे. काय बोलणं काय झालं? करू म्हणले, आश्वासन दिले. जर आता तुम्ही आज उपोषणला बसले तर हे उपोषण 1 दिवसाचं आहे का आणले? एक दिवसात जर दिवसात धरणे आंदोलन मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचं पाऊल काय असेल? पुढचा पाऊल मग आम्ही निदर्शने घेऊ. धरणे आंदोलन एरिया सांगा ना, कोणत्या एरियामध्ये? उस्मानपुरा कबीरनगर मध्ये. आपलं पुन्हा नाव आणि कोर्स? पप्पू फालाजी कांबळे, भीमशक्ती सामाजिक संघटना शहर उपाध्यक्ष. और कोई बोलने आ रहे? साल से पहले हम फॉलोअप ले रहे हैं, लेकिन एक्चुअली क्या हो रहा है मालूम है क्या, हम जब भी फॉलोअप ले रहे कर लेंगे हो जाएगा ऐसे करते करते 10 साल हो गए. तो हमने उनको एक निवेदन दिया है महानगर पालिका को, भाई हमारा जो वार्ड का है 157 उस्मानपुरा, तो जल्दी जल्दी काम होने के लिए हमने उनको धरने आंदोलन 1 दिन के लिए रखा है. आपलं पुन्हा नाव सांगा. माझं नाव संजय सातपुते, मराठवाडा उपाध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना. भागातील वार्ड क्रमांक 102 संत कबीरनगर या भागामध्ये स्वच्छतागृह हे 10 ते 15 वर्षापासून पडीत अवस्थेत पडलेले असल्यानं त्या ठिकाणी स्वच्छतागृहाची महानगरपालिकेने स्वच्छतागृह बांधण्याची एक ही काढलेली टेंडर काढलेलं आहे. तर आमच्या स्थानिक नागरिकाची आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून असा विरोध होत आहे की पंतप्रधान आवास योजनेमध्ये ऑलरेडी स्वच्छतागृह घरोघरी दिलेले आहेत. मग त्यानंतर स्वच्छतागृह सार्वजनिक स्वच्छतागृहाची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी आवश्यकता आहे ती आहे सभागृहाची. कारण वस्ती ही छोटी आहे, लग्न कार्य सर्व जातीचे लोक त्या ठिकाणी राहतात. त्या ठिकाणी आमची एकच मागणी आहे की बाबा त्या ठिकाणी सार्वजनिक सभागृह पाहिजे, जेणेकरून छोटे मोठे लग्नाचे कार्यक्रम असो या सार्वजनिक कार्यक्रम असो त्या शासकीय कार्यक्रम असो त्या ठिकाणी राबवले गेले पाहिजे. या हेतूने आम्ही त्यांना विनंती करतो साहेबांना की त्या ठिकाणी सार्वजनिक सभागृह बांधून देण्यात यावे. ये महानगरपालिका एक बार निदर्शने करे हमने, उनको बोले कि हम आएंगे, बोले वहाँ पे देखने को, तो कुछ आए नहीं. बाद में हमने और निवेदन दिए, टोंडी बोले जाके मिले उनको, लेकिन उन्होंने यहाँ पे वहाँ आके कोई शहानिशा नहीं की. वहाँ पे आपलं पुन्हा नाव सांगा. संजय एकनाथ झिने, शहर कार्याध्यक्ष. इथून बघा सभागृहासाठी आलेलो आहोत आम्ही. आमच्या इथे ते स्वच्छतागृह पडीत पडलेलं आहे. तर आमची मागणी आहे की आम्हाला तिथे सभागृह बांधून देण्यात यावे, की तिथे कोणाचे बी लग्न होऊ शकते किंवा कार्यक्रम कोणते बी राबवण्यात येईल, कसे शिबिर वगैरे, आणि सगळ्या जातींसाठी पण आहे.